नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज ना धुलीवंदन आहे। तर बघा इथं सगळ्यात पहिला सकाळी उठून ना लवकर जिथं ना आपण होळी पेटवलेली असते ना तिथली बघा सगळी राख भरून ना त्याचे 5 मुटके करून तिथं हळदी कुंकू लावून त्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची असते। तर आमच्या इथली मुलं ना सकाळ सकाळी लवकर होळीची सगळी राख घेऊन ना त्यांनी धुलवड खेळतात। तर आता आमच्याकडे जेवढी बघा होती ना तेवढी बघा घेऊन ना त्याचे मुटकं करून त्याला हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून ओवाळलेलं होतं। आणि आम्ही जिथं राहतो ना तिथं गल्ली भरपूर असल्यामुळे ना सगळ्या गल्लीतली मुलं ना असं राख हुडकत फिरत असतात। मग ना बघा तिथं हुडकत फिरताना आणि आमच्या इथं आल्यानंतर ना ते मुटकं बनवलेली होती ना ते सगळे चेपवलेले होते। मुलांसाठी ना आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा असतो म्हणून त्यांना काय बोलता पण आलं नाहीत। मग सगळी मुलं मिळून ना एकमेकांच्या घरी जाऊन ना धुलवडीचे पैसे मागतात। सगळ्या मुलांसाठी ना खरंच खूप आज खास दिवस असतो। लहान मुलांना बघा याच्यातली राख घेऊन ना धुलवड खेळतात, पण ती अलीकड पद्धत आता बंद होत चाललेली आहे। पण आमच्या गावाकडनं तरी अजून चालू आहे। तर इथली राख घेऊन ना मुलं सगळी धुलवड खेळतात। वैष्णवी, वेदिका आणि रुद्र यांना तिघांना ना धुलवडीची शाळेला सुट्टी होती, त्याच्यामुळे बघा तिघजण कसं शांतपैकी अभ्यास करत बसलेले होते। तर आमच्या गावाकडनं अशा पद्धतीची धुलवड साजरी करतात। तर तुमच्या इथं कशी करतात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।